सर्व पत्रकार बांधवांचं सर्वप्रथम मनापासून सहर्ष स्वागत करतो। आज शिवसेना पक्षाचा 58वा वर्धापन दिन आहे। त्या वर्धापना दिनानिमित्त सर्व शिवसैनिकांना मनापासून हार्दिक शुभेच्छा। हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना मानाचा मुजरा। आज खऱ्या अर्थानं पत्रकार परिषद जी काय आपण या ठिकाणी घेतलेली आहे, झालं का आपण आज ज्या खऱ्या अर्थानं आज इथं पत्रकार परिषद घेतलेली आहे, ही कुठली राजकीय विषयावर नाही आहे, एक सामाजिक विषयाला वाचा फोडण्यासाठी घेतलेली आहे। आपण मध्ये अनेक वृत्तपत्र असतील किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून आपण मनसरकरांचा मनसर नगर पंचायतने वाढवलेल्या भाववाढीविषयी आपण आक्रोश बऱ्यापैकी आपण सगळ्यांनी ऐकलेला आहे। आम्ही शिवसेना पक्षाचं जे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला पक्षाच्या याच्यात जे काय संघटना कशी चालवायची याचं जे काय शिकवण दिलेली आहे, त्यामध्ये 80% समाजकारण आणि 20% राजकारण ह्याच प्रेरणेने मनसर नगर पंचायतने जी काय वाढीव जी काय कर आकारणी केली होती, तुम्ही जर त्या कर आकारणीचं बिल बघितलं तर आपलं MSCBचं जसं लाईटचं बिल येतं त्या टाईप बिल आहे। सर्वसामान्यांना ते इतर कर वगैरे काय लक्षात येत नाही। आम्ही ती म्हणजे इतर गोष्टीत लक्ष घालण्यापेक्षा कुठलंही पुढेही गाजावाजा न करता त्या प्रश्नाच्या पाठीमागं अनेक दिवसापासून लागलो होतो। आम्ही त्या संदर्भात टाउन प्लॅनिंगच्या अधिकाऱ्यांना जाऊन भेटलो पुण्याला। मनसर नगर पंचायतचे CO साहेब गोविंद जाधव असतील, कर आकारणीचे जे मुख्य आहेत थोरात साहेब, या सगळ्यांबरोबर आम्ही वेळोवेळी चर्चा केली आणि ठीक आहे बुवा, नगर पंचायत झाली, थोडाफार कर वाढ होणार हे आम्हाला पण मान्य होतं, पण जो पूर्वीचा कर होता ग्रामपंचायतने आकारलेला कर आणि आत्ताचा कराची जर तफावत पाहिली तुम्ही तर साधारण 75 ते 80% एवढा कर वाढला होता। टाउन प्लॅनिंगच्या अधिकाऱ्यांशी पण चर्चा केली, कारण जी कर आकारणी होती ती 2016 साली झाली होती, त्यानंतर 2020 साली कर आकारणी क्रमप्राप्त होती। पण आपल्या सगळ्यांना माहिती आहे, जगासमोर कोरोनाचं संकट असल्यामुळं आम्ही काय ग्रामपंचायतनी त्यावेळेस कर आकारणी केली नव्हती। मग आता साधारण परत 4 वर्ष झाल्यानंतर आता 2024 पासून ही कर आकारणी अंमलात येणार आहे। त्या कर आकारणीसाठी जे काही त्यांनी इतर कर लावले होते ते कमी करण्यात आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्व पदाधिकारी बऱ्यापैकी त्या गोष्टीला आम्ही अनुकूल वातावरण तयार केलेलं आहे आणि बऱ्यापैकी मनसरकरांचा कर आता तो कमी होणार आहे। साधारण आपण बिल जर पाहिलं, पूर्वी आत्ताचं जे काय 2016 पासून भांडवली मूल्यावर जमिनीची किंमत आणि बांधकामाची किंमत या भांडवली मूल्यावर कर प्रणाली गव्हर्नमेंटने चालू केलेली आहे। आता जी काय कर प्रणाली केली होती त्यामध्ये कर कुठले होते, एक संकलित कर म्हणजे आपला जे काय आपलं बांधकाम आहे त्या बांधकामाचा कर, त्याच्यावर वृक्ष कर होते, त्याच्यानंतर शिक्षण कर होतं, जे काही व्यावसायिक आहेत त्यांना रोजगार हमी कर होता, अग्निशामक कर एक होता, उपयोगिता शुल्क म्हणून एक होतं आणि स्वच्छता कर एक होता। असं मिळून सगळे मिळून ती कर प्रणाली यांनी तयार केली होती। त्याच्यावर माननीय जिल्हा अधिकाऱ्यांची यांची स्वाक्षरी सुद्धा झाली आहे आणि त्यांनी त्या कर प्रणालीला मान्यता दिली होती। पण जी अंतिम मान्यता आहे ती सुनावणी नंतर होते। आता दिनांक 21 रोजी टाउन प्लॅनिंगचे 8 ते 10 अधिकारी मनसरला येणार आहेत। साधारण मनसरकरांनी 1000 ते 1200 हरकतीचे अर्ज आलेले आहेत। तर त्या हरकतीच्या अर्जावर 200-200च्या स्लॉटनी ते दिवसभरात 21 तारखेला सुनावणी घेणार आहे आणि ती कर प्रणाली कमी होणार आहे। त्या सुनावणीला जाताना सुद्धा मनसरकरांच्या मनात कुठली शंका नसावी आणि तिथं काय विचारलं जावं आणि कुठले कुठले कर कमी होणार आहेत याविषयी आम्ही या पत्रकार परिषदेमध्ये विस्तृतपणे माहिती देतो।
साधारणपणे संकलित कर जो लावला आहे तो भांडवली मूल्याच्या त्यांनी 0.22% लावला होता. समजा एखाद्या प्रॉपर्टीचं व्हॅल्युएशन जर 10 लाख असेल तर त्या 10 लाखावर 0.22% त्यांनी ती कर प्रणाली आकारलेली होती. वृक्षकर हा जो लावला होता तो वृक्षकर आणि शिक्षण कर हे दोन उपकर आहेत. हे शासनाला जातात, हे नगरपंचायतला राहत नाही. त्याची म्हणजे कमीत कमी 0.01 ते 1 अशी त्याची रेषा होती. तर त्यांना आम्ही सांगितलं तुम्ही तो कमीत कमी लावा, म्हणजे 0.01 एवढंच लावा, त्याच्या खाली त्यांनाही जाता येत नाही असं म्हणजे त्यांचं आहे. शिक्षण कर पण त्याचप्रमाणे 0.01% त्यांनी लावलेला आहे. रोजगार हमी जो काय कर आहे, शासनाच्या ज्या काय रोजगार हमी योजना असतात त्याच्यासाठी जर शासन कर संकलित करतो तो पण 0.01% लावलेला आहे. त्याच्यानंतर अग्निशामक कर हा 2% आकारण्यात आलेला आहे. आता अग्निशामक कर जरी समजा आपल्याकडे अग्निशामक यंत्रणा आज नसेल, सर्वसामान्य नागरिकांच्या मनात प्रश्न असेल की आपल्याकडे आज अग्निशामक यंत्रणा नाही आहे, पण तो कर कशासाठी घेतात, तो 2% कर घेतात. तो आपल्या सगळ्यांसाठी गरजेचा पण आहे, कारण उद्या जर आपल्याकडे अग्निशामक यंत्रणा विकसित करायची असेल तर आपल्याला 10% रक्कम ही लोकसहभागातून द्यायची आहे. मग त्यावेळेस जर पैसे काढण्यापेक्षा आत्ताच प्रत्येक मला वाटतं पट्टीमागे 50-50 रुपये एक्स्ट्रा जातील आणि ते कर संकलित केला जाईल. साधारण 50 ते 54 रुपये एका फ्लॅटधारकाला पडेल. दुर्दैवाने जर कुठलं जळीत कांड झालं, पूर्वी आपल्याकडे ग्रामपंचायत होती, आपल्याला आपण जुन्नर नगर परिषदेकडून किंवा खेड नगर परिषदेकडून गाडी आणत होतो, त्याचे जे काय पैसे आहेत ते ज्याचं जळीत झाले त्यालाच भरावं लागत होते. इथून पुढं जर असं कुठली जळीत घटना झाली, हा कर जर त्यांनी घेतला तर ते संपूर्ण रक्कम द्यायची जबाबदारी ही नगरपंचायतची असणार आहे. म्हणजे कुठलंही जळीत झालं, कुठली गाडी बोलवली तर संपूर्णपणे तो करणार आहे. तो मनसरकारांच्या चांगल्यासाठीच कर आहे. दुसरा उपयोगिता कर आहे, म्हणजे आपण जो कचरा संकलन करतो याचा तो कर लावला जातो. तो त्यांनी मिनिमम लावायला सांगितलं त्यांना, म्हणजे प्रत्येक घरामागं डेली 50 पैसे, महिन्याला 15 रुपये याप्रमाणे तो कर आकारला जाणार आहे. त्याच्यानंतर स्वच्छता कर म्हणून त्यांनी लावला होता. त्यांना आम्ही सांगितलं का तुम्ही कचरा संकलनाचा पण कर लावणार आणि स्वच्छतेचा पण कर लावणार. तो 360 रुपये त्यांनी लावला होता. तो 360 रुपये त्यांनी कमी करायचं मान्य केलंय, म्हणजे त्याच्यात 1 रुपया घेतला जाणार नाही. भांडवली मूल्य जे काय आपण कर प्रणाली आहे, म्हणजे जो संकलित कर लावणार त्याच्यात 10% ऑलरेडी ते पहिला घसरा पकडणार आहेत. त्याच्यानंतर आपलं जे काय प्रॉपर्टी आहे, कोणाची 2 वर्षाच्या पुढील जर असेल, कोणाची 5 वर्षाची असेल, कोणाची 10 वर्षाची असेल, कोणाची 20 वर्षाची असेल, त्याप्रमाणे त्याचा कर कमी कमी होत जाणार आहे. साधारण मनसरमधल्या जर तुम्ही प्रॉपर्ट्या बघितल्या तर साधारण त्या म्हणजे 10 ते 20 वर्षाच्या आतीलच आहेत बऱ्यापैकी, अशी 50 वर्षाची कुठली नाही आहे. मग 10 ते 20 वर्षाची जर असेल तर जर समजा 10 लाख आपण त्याच्यावर भांडवल मूल्य असेल, त्याच्यातून ते 20% कर ऑलरेडी कमी करणार, 10% घसरा ते पकडणार, म्हणजे 30% कमी होऊन त्याचं व्हॅल्युएशन करासाठी 7 लाख रुपये पकडले जाणार आहेत. हे आम्ही टाउन प्लॅनिंगच्या अधिकाऱ्यांशी बोलून ही बऱ्यापैकी कर प्रणाली म्हणजे जी 75 ते 80% होती ती आता 35 ते 40% येईल. जो संकलित कर आहे तो त्यांनी 0.22 लावला होता, तो 0.20 लावून म्हणजे आम्ही लावू असं टाउन प्लॅनिंगचे अधिकारी आणि जे काही CO साहेब आहेत त्यांनी ते मान्य केलेलं आहे. म्हणजे साधारण एक पट्टीचा जर आपण अभ्यास केला तर ही एक पट्टी आहे, हिला संकलित कर आहे 2705 रुपये, वृक्ष कर आहे 137 रुपये, शिक्षण कर आहे 137 रुपये, अग्निशामक कर आहे 54 रुपये आणि उपयोगिता शुल्क 180 रुपये. त्याच्यानंतर स्वच्छता कर 360 रुपये. ही पट्टी आत्ता होती, त्याची कराची किंमत 3573 रुपये होती. ही ज्यावेळेस ग्रामपंचायत अस्तित्वात असताना ही कर प्रणाली ह्या याच्यावर आकारले जायचे 2073 रुपये, म्हणजे 2073 कुठं आणि 3573 कुठं, म्हणजे जवळजवळ 1500 रुपयांनी ही पट्टी वाढली होती.
आता याच्यात तर त्यांनी स्वच्छता कर तर संपूर्णपणे कमी करून केलेलं आहे, संकलित कर पण ते कमी कर होतं. म्हणजे ही पट्टी आपल्याला साधारण 2900 रुपयाच्या घरात पडेल. म्हणजे जी 3600 झाली ती 2900 रुपयाच्या घरात कर प्रणाली जाईल. तर सर्वसामान्य मनसरकरांना आमची सर्वांना नम्र विनंती आहे, ह्या विषयासाठी आम्ही सर्वांनी बऱ्यापैकी वाचा फोडली म्हणण्यापेक्षा आम्ही प्रॉपर काम केलं. कुठलंही मीडियात आम्ही याच्या आधी कुठलंही स्टंटबाजी केली नाही किंवा कुठलं निवेदन देण्याचे फोटो पुढं हे केले नाही. त्याच्यात दुसरा अजून एक महत्त्वाचा मुद्दा असा होता, कारण त्याची ओरड सगळ्यात जास्त होती का, म्हणजे अंगण असेल, पार्किंग एरिया असेल, कोणी तात्पुरतं शेड केलंय, गोठा असेल, कांदा चाळ असेल, शेताशी निगडीत म्हणजे ड्रीप वगैरेसाठी कोणी छोटे मोठे शेड केली होती. हे संपूर्णपणे त्या कर प्रणालीतून वगळलेलं आहे. हे टाउन प्लॅनिंगच्या अधिकाऱ्यांनी पण मान्य केलंय आणि सीओनी पण मान्य केलंय. याच्यावर कुठलाही टॅक्स लागला जाणार नाही. भले एखाद्याच्या गोठ्याची नोंद जरी असली ते असेल तरी त्याच्यावर 1 रुपयाही टॅक्स लागणार नाही. त्यामुळं सगळे शेतकरी बांधव बऱ्यापैकी मनसरमध्ये अजून चांगल्या प्रमाणात शेतकरी बांधव राहतात. कुणाचं ओपन स्पेस होता त्या ओपन स्पेसचं सुद्धा म्हणजे किंवा बाल्कनी वगैरे जो काही एरिया आहे याचे कुठलेच पैसे इथून पुढं कर प्रणाली आकारली जाणार नाही. फक्त आपलं पूर्वी ग्रामपंचायतमध्ये तरी आपण बिल्टअप एरिया बऱ्यापैकी पकडत होतो, पण आता फक्त आपण कार्पेट एरियावरच टॅक्स लागला जाणार आहे. म्हणजे 4 भिंतीच्या आतलं अंतर आहे. पूर्वी भिंतीपासून पकडायची, आता तसं पकडलं जाणार नाही. आता ते 4 भिंतीच्या आतमध्ये काय 10 बाय 10ची आतली खोली असेल तेवढंच ते पकडलेलं जाणार आहे. म्हणजे जसं सांगितलं का बाबा हे 3600 रुपयाचा टॅक्स हा 2900 रुपयापर्यंत येत आहे. अजून पण आपल्या इथं इतर राजकीय पक्षांचे मोठमोठाले पदाधिकारी आहेत, म्हणजे नामदार वळसे पाटील साहेब असतील, माजी खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील असतील, खासदार अमोल कोल्हे असतील, या सर्वांना सुद्धा आमची विनंती आहे, आम्ही जी ही संकलित कर आपण कमी कुठं करू शकतो. संकलित कर आपण 0.22 केला होता, तो 0.20 केला आहे. अजूनही जर या नेत्यांनी थोडीफार ताकद लावली तर अजूनही 100-200 हा कर कमी होऊ शकतो. तर सर्व मनसरकरांना विनंती आहे, ज्यांनी तक्रार अर्ज दिलेले आहेत त्यांनी 21 तारखेला संबंधित टाउन प्लॅनिंगचे 8 ते 10 अधिकारी येणार आहेत. ते प्रत्येकाला त्याची समस्या विचारून घेणार आहेत. आणि ज्यांनी अर्ज केले नसतील, मला त्यांनी म्हणजे असं सांगितलं का ग्रामपंचायत तो नगरपंचायत अधिनियम 1965 अंतर्गत कलम 123 अंतर्गत जरी तुम्ही कुणी अर्ज केला नसेल तरी तुमची कुठल्याही क्षणी ते दुरुस्त करू शकतात. फक्त आपण सांगायचं का माझं हे स्क्वेअर फूट 100 आहे, ते तुमच्या इथं 120 लागलं, हे आपण सिद्ध करून दिलं तर ते कुठल्याही क्षणी कर भरताना आपलं कर प्रणालीतून आपल्याला ते सूट देणार आहे. त्यामुळं ही आमची मनसरकरांना आज शिवसेना वर्धापन दिनाच्या निमित्त एक ही छोटीशी भेट आपण म्हणू शकता. त्याचप्रमाणे दुसरा एक मनसरकरांचा एक प्रश्न होता. माझे सहकारी महेश थोरात उपसरपंच गेली अनेक दिवसापासून या समस्येबाबत बोलत होते. जी आपल्या कचरा ज्या ठिकाणी आपण डम्पिंग करतो त्या ठिकाणी जे 100 ते 150 कुत्री होती, बिबट्याचा वावर वाढला ग्रामीण भागात आजूबाजूच्या, त्यामुळे मळ्यातली सुद्धा कुत्री गावात यायला लागली, सेफ जागा बघायला लागली, त्यांचा मोठा वावर वाढला होता. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना याचा त्रास सोसावा लागत होता. त्यामुळं जी काय भटक्या कुत्र्यांसाठी आहे त्याची नसबंदी करण्यासाठी त्यांनी क्रीडा संकुलच्या त्या ठिकाणी शेड पण बांधलेलं आहे. आणि पुण्यातली एक नामांकित संस्था आहे डॉक्टर साळवे यांची पेट फोर्स म्हणून, त्याला त्यांनी ते टेंडर पण दिलेलं आहे पुढील आठवड्यापासून. कारण आता पावसाळा आलं, थोडंफार कुत्र्यांचे मानसिक संतुलन बिघडून पिसळण्याचं प्रमाण वाढतं. त्यामुळं त्यांनी ते पण जे काय भटक्या कुत्र्यांच्या नसबंदीचा विषय आहे तो पण मार्गी लागेल. मनसर शहरात मी माझ्या सरपंचपदाच्या काळात लाईट व्यवस्था बऱ्यापैकी चांगली होती, मध्ये ती थोडी ढासळली होती. आता यांनी पुन्हा ज्या ठिकाणी बल्ब वगैरे लावलेत त्या ठिकाणी पुन्हा हायमस किंवा चांगले LED लावण्यासाठी 1,90,00,000ची तरतूद केलेली आहे. त्याच्यात 50 लाखाचं टेंडरही झाले आणि मला वाटतं पुढील आठवड्यापासून ते कामही चालू आहे. या सर्व गोष्टी होत्या. त्याचा म्हणजे आचारसंहिता लागण्याच्या आधीपासून आम्ही फॉलोअप घेत होतो. फक्त आम्हालाही माहिती होतं आचारसंहिता असल्यामुळे कुठलाही अधिकारी आपल्याला सकारात्मक प्रतिसाद देणार नाही. त्यामुळे जशी आचारसंहिता संपली
तशी आम्ही या विषयाला हात घातला आणि हे विषय बऱ्यापैकी मार्गी लागलेत. सर्व नागरिकांना विनंती आहे की 21 तारखेला आपण त्या ठिकाणी जावं आणि आपला जे काय म्हणणं आहे ते मांडावं. जरी कोणाला जायला जमलं नाही तरी त्यांनी आमच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या अंतर्गत किंवा थेट तिथं जरी गेलात काय अडचण आली तर आम्हाला याविषयी फोन करून सांगावं. 100% कर प्रणाली होणार आहे आणि त्यांनी मला सांगितलं आहे की या सगळ्या गोष्टीसाठी आम्ही एक हेल्पलाईन नंबर वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे हेल्पलाईन नंबरसुद्धा काढत आहोत. म्हणजे कर प्रणालीचा असेल, कचऱ्याचा असेल, इतर सगळ्या गोष्टीसाठी ते हेल्पलाईन नंबरसुद्धा एवढ्या अटीचं म्हणजे आपण पूर्वी जसं मनसर ग्रामपंचायतचा विषय होता की व्हॉट्सअपला फोटो पाठवा आणि समस्या मिटवा, त्याप्रमाणे ते चालू करीत आहेत. त्याबद्दल ह्या सर्व गोष्टीसाठी टाउन प्लॅनिंगचे अधिकारी असतील, नगरपंचायतचे CO गोविंद जाधव साहेब असतील किंवा कर प्रणालीचे थोरात साहेब असतील, यांचे आम्ही मनापासून अभिनंदन करतो. आणि अभिनंदन करताना त्यांना थोडंसं एक म्हणजे सूचना पण करतो. जे काय मनसरमध्ये इतर विकास कामं चालू आहेत, ठीक आहे, विकास कामं करणारे स्थानिकच लोक आहेत, त्यांनी पण थोडं आपण मनसरकर असल्याचं भान ठेवून विकास कामाचा दर्जा चांगला द्यावा हीच सर्व मनसरकरांच्या वतीनं त्यांना नम्र विनंती आहे. धन्यवाद. एक विषय एक किती घर आहे त्याला किती फायदा होऊ शकतो? साधारण एक मनसरमध्ये म्हणजे मी पूर्वीच सांगतो, मी आता मला एवढं माहीत नाही, 18 ते 20 हजार प्रॉपर्टी धारक असतील. त्याच्यात व्यावसायिक आणि हे बघितलं साधारण ही जी कर प्रणाली कमी झाली याच्यामध्ये वर्षाला 1 ते मला वाटतं 1.5 कोटीच्या रुपये हा जो कर आता एक्स्ट्रा लागला होता तो 1.5 कोटी रुपयांनी कमी होईल. कशामुळे काय कारण एवढं वाढायचं कारण काय? नाही, हे काय झालं होतं, एक शासनाची प्रणाली आहे का बघ कुठले कुठले टॅक्स लागावं, ते काय काय टॅक्स जास्त लागले होते. काल ज्यावेळेस आम्ही काही अधिकारी आले, आपले पत्रकार बांधव पण होते, तेव्हा त्यांना ते निदर्शनास आणून दिलं का तुम्ही मिनिमम लावा, मॅक्झिमम. कारण काय झालं 2016 पासून आपण वाढवली नव्हती, त्यामुळे ती पट्टी भरमसाठ वाटते आणि झाली पण होती. 75 ते 80% पट्टी वाढली होती, त्यामुळे ती परत 40% वेगळी नाही. त्यांनी पुन्हा जे आता हे काय जे दर लावलेत याच्यावर सुनावणी होत नाही आणि हे पुन्हा कलेक्टर साहेबांकडे प्रस्ताव जाणार, त्याच्यावर सही होणार आणि त्याच्यानंतर ती कर प्रणाली आकारली जाणार. आता ते ग्रामपंचायत नियमाप्रमाणेच पट्टी घेतात. जो इतर जो मधला डिफरन्स राहील म्हणजे 2073 रुपये माझी पट्टी होती, ती आता त्यांनी 3573 मला भरायला सांगितली होती, पण मी आता 2073 भरले. माझ्याकडून ते काही 500-700 जे काही वरती एक्स्ट्रा येतील ते नंतर करणार. हा अजून याच्यावर फायनल याच्यावर कलेक्टर साहेबांची सही नाही. हे 100% होणार. याच्यात नियम आहे, हे आपण नियमाच्या आधारे बोलतोय, कुठलंही राजकीय प्रेशर त्यांच्यावर वापरलं नाही. काही कर ते 0.01च्या खाली जाऊ शकत नाही. त्या कारणाच्या बाबत आपण त्यांना तसं हे पण सांगितलं. हो, आम्ही टाउन प्लॅनिंगच्या अधिकाऱ्यांची नाही. आता याच्यात हे कसं असतं, आता ही झाली चर्चा, याला स्वरूप काय असतं. समजा पहिलं हे कर प्रणालीचं तुम्हाला नोटीस देणे, या नोटीसवर हरकती घेणे. हे हरकती कधी 21 तारखेला. हे आज तुम्हाला पत्रकार परिषद घेऊन काय सांगितलं, सर्वसामान्याला वरती आमच्या आता सर्वसामान्य माणूस काय टाउन प्लॅनिंगच्या अधिकाऱ्यांना जाऊन भेटणार नाही किंवा त्याला काही या बाकी एवढे GR माहीत नसतात. त्यासाठी लोकांमध्ये जनजागृती व्हावा, हे ऑलरेडी कमी होणार आहे. घसरा इमारतीचा ह्या ज्या काही गोष्टी आहेत ते सर्वसामान्यांच्या लक्षात येत नाही, त्यामुळं इन प्रोसेसमध्ये नाही, हे 100% होणार आहे. फक्त त्याला जोपर्यंत तुमची 21 तारखेची सुनावणी होत नाही त्यापर्यंत त्याला अधिकृत स्वरूप येणार नाही. कर प्रणाली कमी होणार 100%. येस. आमचं म्हणजे पक्षाच्या आम्ही कुठलीही पेपरला नाही. आता तुम्हाला माहिती आमची शिवसेना स्टाईल काय असते. आंदोलन करणार नाही, काय करणार हे आम्ही तुम्ही सांगितल्याशिवाय आम्ही नाही देऊ शकत. नाही लोकांना फसवणूक तुम्ही सांगितलं की आता असं होईल. मी तुम्हाला शब्द देतो, हे जे काय आम्ही कर कमी होणार आहे हे जे सांगितलं आहे, याच्यात जर कुठला राजकीय पुढाऱ्यांनी जर हस्तक्षेप नाही केला तर हे अधिकारी सुद्धा या कर प्रणालीला तयार आहेत. जर काही समजा राजकीय पुढाऱ्यांनी याच्यात जर हस्तक्षेप केला
का बाबा आज आम्ही समजा श्रेयवादाच्या लढाईसाठी लढतोय असं काही नाही. आम्ही फक्त 21 तारखेला जी सुनावणी आहे त्या सुनावणीमधूनच जे होणार आहे त्यासाठी ही तुम्ही जनजागृती म्हणा, ही कुठलंही आमची म्हणजे काय श्रेयवादाची लढाई नाही. इतरही कोणी जर याच्यावर वेळोवेळी जर काय कुठं पाठपुरावा केला असेल तर त्यांचं पण मनापासून आम्ही अभिनंदन करतो. मगाशी म्हणाले पावसाळी वातावरण आहे, कुत्र्यांचं मानसिक संतुलन बिघडलं, त्यांचं लसीकरण करण्याची आवश्यकता आहे. मानसिक संतुलन कशामुळे बिघडलं नाही ते आता हा वेटरनरी डॉक्टरांचा विषय आहे. पण आपण एक सर्वसामान्य जर तिकडे डॉक्टर अतुल साबळे आहेत आपल्याकडे, एक सर्वसामान्य आपल्या ग्रामीण भागात एक ऐका ना, एक सर्वसामान्य ग्रामीण भागात एक पद्धत असती. संतुलन तर माणसाचं पण बिघडतं, प्राण्यांचंच नाही. पण एक आपल्याकडं म्हण आहे की पावसाळ्यात कुत्री पिसाळ्यासारखी करतात. मंचरच्या वाड्यामध्ये बिबट्याचा मोठा वावर आहे. त्या ठिकाणी पाहायला गेलं तर कुत्र्यांची संख्या फार मोठ्या प्रमाणात कमी झालेली आहे. बिबट्यांच्या भीतीने जे काही कुत्रे आहेत ती शहरामध्ये आलेले, शहरामध्ये बऱ्यापैकी कोळक्याने फिरत आहेत. आणि आजच्या परिस्थितीला अशी परिस्थिती झालेली आहे का शहरामध्ये मोठमोठे कुत्रे ते हल्ले पण करतायत. पण तुम्ही आता कुत्र्यांच्या नसबंदीबाबत बोलताय की तुम्ही पाठपुरावा केला, पण तसं वास्तविक पाहायला गेलं तर बिबट्याची नसबंदी करायची वेळ आहे. आपण काय चुकीचं करताय असं मला वाटत नाही. नाही, बिबट्याच्या नसबंदीचा सुद्धा आता तुम्हाला सगळ्यांना ज्ञात असेल का बिबट्याच्या नसबंदी व्हावी म्हणून मी आमच्या पक्षाच्या वतीनं आंदोलनही केलं होतं, 5 दिवस उपोषणही केलं होतं आणि स्वतः पिंजऱ्यात जाऊन बसलो होतो. त्यावेळेस संबंधित वन अधिकाऱ्यांनी मला तो जो काय प्रस्ताव नागपूरला पाठवलेला आहे का बिबट्याच्या नसबंदीचा, तो अजून नागपूरवरून दिल्लीला गेला नाही. आता एका संबंधित लोकप्रतिनिधी असतील, खासदार वगैरे यांनी या गोष्टीचा पाठपुरावा करून, कारण वाणी साहेब आहे जुन्नरच्या भागात बिबट्याचा वावर खूप मोठ्या प्रमाणात आहे आपल्यापेक्षा. पण झालंय काय, आता मध्ये जुन्नरकर चांगले आक्रमक होते कारण तिथं घटना पण मोठमोठ्या घडल्या होत्या दुर्दैवाने. यांनी संपूर्ण आंबेगाव तालुक्याचे पिंजरे उचलले तर तिकडे घेऊन गेले. तुम्ही पिंजऱ्याची संख्या वाढवा, इकडचे तिकडे नेऊ नका. जरा ठीक आहे आता तिकडं असेल. आणि मला वाटतं त्या दिवशी ही झाली मीटिंग झाली मुंबईला, पुण्याला बरेच 10 वर्षानंतर का काहीतरी ती मीटिंग झाली वन संरक्षण खात्याची. पण ते दुर्दैवाने त्याच्यात आंबेगाव तालुक्यातलं कोणी हजर नव्हतं. नाही, हे बघा, कुत्री असू किंवा बिबटे असू, कुणाची संख्या वाढव कमी करण्यासाठी नसबंदी करणे गरजेचं आहे. आणि एक सांगतो याच्यात, म्हणजे मी स्वतः प्राणीप्रेमी आहे. आपण जर आपल्या स्वतःच्या घरच्या कुत्र्याची जरी नसबंदी केली तर त्याचं आयुष्यमान वाढतं. ज्या प्राण्याला आपण जीव लावतो त्याचं आयुष्यमान वाढवायसाठी आपण पण आपलं काहीतरी कर्तव्य आहे. तुम्ही ज्यावेळेला नसबंदी करणार त्याची प्रजनन जी क्षमता आहे ती पूर्णपणे बंद होणार. नाही बरं का संजू, हा जो संजू हा जो विषय आहे ना अमोल, हा विषय प्रामुख्यानं तुम्ही त्यांचं बोलणं ऐकलं नाही. जो मंचरचा कचरा डेपो आहे त्या कचरा डेपोच्या अनुषंगानं अनेक हॉटेल व्यावसायिकांचं उरलेलं जे काय असतं, घरातलं लोकांचं खरकट आहे, उरलेलं शिळं अन्न आहे, त्या ठिकाणी जातं आणि तिथे त्या कुत्र्यांना खादट मिळती. तुम्ही आता या सेकंदाला गेला तर त्या ठिकाणी कुत्र्यांची टोळकीच्या टोळकी आहेत आणि आज ते त्या अन्नावरती ठीक आहेत. पण उद्या जर याचं विघटीकरण किंवा वेगवेगळे त्याचं त्यांनी हे केलं, तो कचरा वेगळा हा कचरा वेगळा करून आता जे ओला सुका करतात, काही दिवसांनी खाद्यपदार्थच त्यातले शेळं अन्न वेगळं काढलं, कुत्र्यांना जर काही मिळालं नाही तर तीच कुत्री आज तुम्हाला जसं वाघाचं संकट आहे. मंचर हे शहर आहे, आजही गावठाणामध्ये तुम्ही जर आला तर मार्केट कमिटीच्या परिसरात एक 10-12 कुत्री सतत आहेत. तुम्ही आमच्या डोबे मळ्यात आलात मार्केटच्या खालच्या भागात, तिथे 10-15 कुत्रे. प्रत्येक गल्लीमध्ये 10-10, 12-12 कुत्र्यांची टोळकी मंचर शहरात आहेत. म्हणजे जसं वाड्या वस्त्यांना ग्रामीण भागात आपल्या खेडोपाडी बिबट्याची दहशत आहे तशी शहरामध्ये या कुत्र्यांची दहशत आहे. मागे एक प्रकार झाला होता 6 महिने वर्षापूर्वी की पिसाळलेले कुत्रे 1-2 गावात आले आणि पाहिजे त्याला चावत सुटली होती. म्हणजे हे सुद्धा बिबट्यापेक्षा भयानक संकट आहे. म्हणून त्याची मारता येत नाहीत, कुठं नेऊन सोडता येत नाही, म्हणून नसबंदी करायची. तो काय मळ्यातल्या कुत्र्यांचा किंवा बाहेरच्या कुत्र्यांचा विषय नाहीये, फक्त मंचर शहर गावठाणा अंतर्गत कुत्र्यांचा विषय आहे. तुम्ही अधिकारी चर्चा केली, DPचे अधिकारी भेटले, त्यांनी तुम्हाला काही लेखी आश्वासन दिलेलं आहे का आम्ही ती कर प्रमाणाने मागे कमी करत आहोत? आणि दुसरा एक प्रश्न असा आहे, मंचरच्या
आपल्या साडे हॉस्पिटलच्या समोर तुम्ही तुमचा ग्रीन प्रोजेक्ट होता ते स्मारक उभा करतो, त्या स्मारकाची खूप गरज असतो, त्याबद्दल आपली काही चर्चा झालेली आहे? नाही, आम्ही वेळोवेळी प्रत्येक अधिकाऱ्यांना त्याविषयी सांगतच असतो. पहिलं आता कर प्रणालीविषयी सांगतो. कर प्रणाली आता अंतिम टप्प्यावर आहे. 21 तारखेला जी सुनावणी होईल, सुनावणीत आता आम्ही पण सर्व जाणार आहोत. त्या सुनावणीच्या हरकतीवर सगळं हे असतं. हे जे तुम्हाला सांगितलं हेच आम्ही तिथे सांगणार. आम्ही आता तुमच्या माध्यमातून प्रत्येक जे काय 30-40 हजार मनसरकर आहे यांच्यापर्यंत हा पोहोचवण्याचा प्रयत्न आहे का अशा पद्धतीने तिथं आपण जर मांडलं. नाही आज बरं का विलासराव बरं का विलासराव, गेली 2 ते 3 महिने या निवडणुका चालू होत्या किंवा त्याचं जे वातावरण होतं त्याच्या आधीपासून आम्ही सगळे आता स्वतः सरपंच, आम्ही सगळे सेनेचे पदाधिकारी आज जो विषय या अनुषंगानं तुमच्या समोर आणलेला आहे, तुम्हाला बातमीला हेडलाईन व्हावी किंवा तो विषय व्हावा ते तर महत्त्वाचं आहे, पण मनसरकरांच्या दृष्टीनं पुढच्या काही पिढ्या किंवा काही वर्ष जी अन्यायकारक कर रचना मनसरमध्ये झालेली आहे त्याला वाचा फोडण्यासाठी आमचे सगळेच पदाधिकारी गेली 3 महिने या गोष्टीचा पाठपुरावा करतोय. आणि ही जी आकडेवारी आज या ठिकाणी आणलेली आहे ती काय कागदावर कुठे नोटबुक किंवा कायद्याच्या पुस्तकात आणलेली नाही. त्याच्यासाठी त्यांनी स्वतः आम्ही काही नगरपंचायतचा सर्वे केला, काही वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली, नगर रचना विभाग, कर रचना विभाग त्यांच्याशी बोललेलो आहे आणि त्याच्या माध्यमातून अंतिम कर रचना कशी असावी या संदर्भात काल स्वतः ते बसलेले होते. मी काल सकाळी शोशी चर्चा केलेली आहे की अंतिम कर रचना कशी करता येईल, तुम्हाला कमीत कमी मनसरकरांवर अन्यायकारक फार होणार नाही, जास्तीचा कर मनसरच्या खिशाला बुरदण पडणार नाही मनसरकरांच्या, त्या दृष्टीने ती कर रचना करण्याला भाग पाडलेलं आहे. आणि आम्हाला खात्री आहे की आम्ही जो प्रस्ताव त्यांच्या समोर दिलेला आहे तोच प्रस्ताव अंतिम स्वरूपामध्ये त्यांना स्वीकारावा लागेल. फक्त आता 21 तारखेला ज्या लोकांनी हरकती घेतलेल्या आहेत त्याची सुनावणी होईल. ज्यांना उद्या जाऊन तोंडी हरकती घ्यायच्या असतील त्यांना हरकती नोंदवता येतील, पण जो अंतिम प्रस्ताव कलेक्टरांच्या सैन्य संमत होऊन येईल आम्हाला 100% खात्री आहे की हा जो प्रस्ताव या ठिकाणी सरपंचांनी आता तुमच्या समोर मांडलेला आहे तोच प्रस्ताव अंतिम मनसरकरांच्या कररचनेसाठी येईल. आणि तसं जर झालं नाही तर सगळी मनसर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शहरातील सगळे शिवसैनिक असं प्रचंड मोठं आंदोलन उभं करतील की ती कररचना जर वाढीव स्वरूपात आली तर मनसरकरांना भरायला लागणार नाही याची सुद्धा दखल सगळे शिवसैनिक आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही. एवढंच तुम्हाला या ठिकाणी सांगतो. सरपंच एक विषय असा आहे तर तुम्ही आता काय वेळापूर्वी सांगितलं का मनसरमध्ये जी काही कामं थोडेफार निकृष्ट दर्जामध्ये चालू असतील त्याच्यामध्ये तुम्ही लक्ष घालणार, ते व्यवस्थित करणार आणि त्याच्याबरोबर तुम्ही बोलले का या ठिकाणी जे काही ठेकेदार आहेत ते सगळे स्थानिक ठेकेदार आहेत असं तुम्ही मला सांगितलं. पण तसं पाहायला गेलं तर मनसरमध्ये चाललेलं 6 कोटीचं नाट्यगृहाचं जे काम आहे त्याबद्दल विविध संस्थांकडून चर्चा होती की निकृष्ट दर्जात चालू आहे. लोकांमध्ये अक्षरशः अशी चर्चा चालू आहे का संगमनेरचा ठेकेदार मालपाणी आणि मनसरच्या नगरपंचायती तोडपाणी अशी चर्चा कुठेतरी चालू आहे. तर याबाबत तुम्ही शिवसेना उपाध्यागटाचे जे आहेत त्याच्याबद्दल तुम्ही काही कारवाई करणार का, काही ऍक्शन घेणार? नाही, त्या बाबतीत आहे ना काही स्थानिक ठेकेदार म्हणतात आणि संगमनेर सारख्या ठेकेदाराला एवढं मोठं काम मिळत असेल. नाही, छोटी मोठी कामं स्थानिक ठेकेदार करतात, पण मोठी कामे जे काय त्यांनी आता जे काय जाचं गाठी टाकल्या त्या जाचं गाठीमुळं बाहेरच्या ठेकेदारांना ते काम भेटलेलं आहे आणि ते काम चांगलं व्हावं याबाबत सुद्धा आम्ही आता काल राजाभाऊनी सुद्धा जे काय व्यापारी संकुलन होतंय त्या ठिकाणी जे काय कॉलम वगैरेचं काम चाललंय तिथं स्टील कमी जाडीचं वापरलं जातं अशा अनेक आमच्या सुद्धा तक्रारी आहेत. फक्त आम्ही तक्रारी करताना थेट कुठंतरी आम्हालाही मान्य आहे, आमचं त्याच्या वेळोवेळी लक्ष सुद्धा आहे, कारण उद्या ते पडलं झडलं तर तुमचं आणि आमचं जवळचं जाणार आहे, कुठल्याही अधिकाऱ्याचं कोणी जाणार नाही. त्यामुळे आम्ही त्यांच्या संपर्कात कंटिन्यूस आहे. आणि नाही बरं का विलासराव, याच्या संदर्भात आहे ना मोल मनसर शहरात जे आज नेते मंडळी दावा करतायत का मी 56 कोटी आणले, मी 62 कोटी आणले, आम्ही मनापासून त्यांचं अभिनंदन करतो बरं का. जयजी, आम्ही त्यांचं सगळ्या नेत्यांचं, आमदारांचं, खासदारांचं जो कोणी दावा करतो आम्ही मनसर नगरपंचायतसाठी एवढा निधी आणलेला आहे त्यांचं अभिनंदन करतो आणि केलेलं आहे यापूर्वी. आमचं म्हणणं आता सरपंच बोलले तसं एकच आहे की कामाच्या दर्जाशी तडजोड नाही करायची. हा पैसा जरी नेत्यांनी आणला तरी तो पैसा शेवटी जनतेचा आहे, सामान्य माणसाच्या करातनं निर्माण झालेला पैसा आहे. तुम्ही जर प्रत्येक कामावर आज गेलात त्याच्यासाठी आम्ही स्वतंत्र पत्रकार परिषद घेऊन एक 8 दिवसातच
त्या अनुषंगानं काय आणतो, कारण आता पावसाचे दिवस सुरू झालेत, जी काही कामं झालीत, तू आता सांगितलेला नाट्यगृहाचा प्रश्न असेल किंवा जुन्या ग्रामपंचायतच्या त्या ठिकाणी उभा असणारा व्यापार संकुल आहे, त्याचं इस्टिमेट G+3 आहे, म्हणजे 4 मजल्याचं आहे. आणि तुम्ही आत्ता जरी तुमचे कॅमेरे घेऊन तिथे गेलात, 8 इंचाचे कॉलम आहेत. साधारणतः शाळेचं काम असेल, शासकीय इमारतींचं काम असेल, कुठलंही काम करायचं गेलं तर किमान 12 इंचाच्या पुढे त्याचं फुटिंग आणि कॉलम बीम असतात. तुम्ही आजही मंचर नगरपंचायतचं गेलं तर फक्त कॉलमच्या साईडचे 4 बीम हे 8 आणे जाडीचे आहेत आणि मधले सगळे स्टील हे 25 पैसे जाडीचे आहेत. त्याच्या स्टीलमध्ये सुद्धा प्रचंड प्रमाणामध्ये त्यांनी बचत केलेली आहे. तू सांगितलं तसं ठेकेदार बाहेरचे आहेत, ते कशासाठी आहेत? फक्त नाव वापरण्यापुरते आहेत. रजिस्ट्रेशन हे बाहेरच्या ठेकेदाराचं, पण काम करणारे स्थानिक सगळे कार्यकर्तेच आहेत. ते कुठल्या विचाराचे आहेत, कुठल्या पक्षाचे आहेत हे सुद्धा आम्ही तुम्हाला यथाअवकाश वेगळी प्रेस कॉन्फरन्स त्याच्यासाठी घेऊ. पण आमचं ह्या सगळ्या कामांवरती बारकाईनं लक्ष आहे. फक्त आम्ही वाट पाहतोय एक मोठा पाऊस व्हायची. एक मोठा पाऊस झाल्यानंतर या कामांची अवस्था तुमचे कॅमेरेज घेऊन जाऊ, त्या ठिकाणी सगळ्या कामांची काय दुरावस्था आहे ते तुम्हाला तुमच्या डोळ्याने पाहता येईल अशी परिस्थिती आहे. याबाबत नागरिकांकडे शिवची तक्रार गेलेली आहे, मात्र शिवेच्या कोणत्याही पद्धतीचं ऍक्शन घेत नाही आणि काम पूर्ण झाल्यानंतर बिलं तक्रार करून फायदा काय होणार आहे? नाही, या विषयावर ना जसं राजा भाऊनी सांगितलं, आम्ही सर्व इस्टिमेट चेक करून याच्यावर सेपरेट आपण पत्रकार परिषद किंवा एखादं आंदोलनसुद्धा घेऊ. आपण कुणालाही पाठीशी घालण्याचा आम्ही प्रकार करणार नाही. याच्यात एक मगाशी एक गोष्ट सांगायची राहिली का, काल त्यांनी हे पण मान्य केलं, जे माजी सैनिक आहेत किंवा माजी सैनिकांच्या विधवा असतील, पूर्वी ग्रामपंचायतला आम्ही त्यांचं एक प्रॉपर्टी माफ केली होती, पण इथून पुढं ज्या काय माजी सैनिकांच्या 2 किंवा 4 प्रॉपर्टी असतील ते टोटल करमुक्त राहतील. त्याच्यात कुठलाही कर वाढला नाही. आणि ही जी काय आपली कर प्रणाली होणार आहे याच्यावर साधारण दरवर्षी 10% वाढ केली जाते. तर त्याच्यात आम्ही हे पण सुचवलंय का पुढील 5 वर्ष त्यांनी आम्हाला सांगितलं पण आहे का पुढील 5 वर्ष कुठलीही जो काय GR निघेल त्याच्यात पुढील 5 वर्ष कुठलीही कर प्रणाली वाढवली जाणार नाही. हीच कर प्रणाली अंतिम राहणार आहे. धन्यवाद. आपण सगळेजण आलात. आता पोलीस स्टेशन जे आहे अशी चर्चा चालू आहे की पोलीस स्टेशन जे आहे ते लांबूरवरती आहे आणि त्या ठिकाणी नाही 100 आहे, त्या ठिकाणी वेळ लागतो आणि ते चर्चा आहे की पोलीस चौकी जी आहे ती पंचमणी व्हावी. त्याचं आता काल मीच त्याच्या संदर्भामध्ये स्वतः आपल्या ठिकाणचे PI शिवो यांच्याशी बोलून बसून मंचर शहरात जी जुनी आपली मराठी शाळा आहे त्या मराठी शाळेच्या बाजूला त्या ठिकाणी एक पोलीस चौकी उभी करणार आहोत. पुढच्या कंटेनर ठेवून 8 ते 15 दिवसात मंचर शहरासाठी त्या ठिकाणी पोलीस चौकी उभी राहिलेली तुम्हाला दिसेल. त्याचाही पाठपुरावा आम्ही करून त्या ठिकाणी तो प्रश्न मार्गी लावतो. धन्यवाद. सगळ्यांनी जेवण केल्याशिवाय जाऊ नये. विषय असा आहे की आता जी कामं वाढण्यात आलेली आहे ही सगळी जी प्रशासकीय जी टेंडर प्रोसेस झाली आहे ही सगळी टेंडर प्रोसेस मॅनेज पद्धतीने करण्यात आली असल्याची चर्चा, यावर तुम्हाला काय वाटतं? आम्ही सांगितलं ना, आम्ही फक्त एका पावसाची वाट पाहतोय. मंचर मधल्या चाललेल्या विकास कामांच्या संदर्भात स्वतंत्र तुम्हाला बोलावून एक पत्रकार परिषद घेऊ, जागेवरती जाऊन सगळ्या कामांचं स्पॉट व्हिजिट आपण करू. तो विषय आजचा विषय फक्त मंचरच्या कररचने संदर्भात आहे. विकास कामांच्या संदर्भात आपण पुढे सेपरेट पत्रकार परिषद घेऊया. नाही, आता हे आम्ही एका व्यासपीठावर तुमच्या समोर खुर्चीला खुर्ची लावून बसलोय, याचा अर्थ तुम्ही काय घ्यायचा तो घ्या. आम्ही शिवसेना म्हणजे जे आमचे पक्ष प्रमुख आहेत, आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे काम करतोय, त्यांच्या आदेशानुसार इथून पुढे आम्ही दोघे काम करत राहू. उद्धव बाळासाहेब बाकी प्रश्न आपण जेवताना घेऊ. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या,
शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.